नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बीडमध्ये एका मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. नेता विरुद्ध जनता हा वाद नेहमी बीडसाठी नवीन राहिलेला नाही. मागच्या संतोष देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारचे प्रकार घडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला एक समूह तर दुसऱ्या बाजूला एक समूह. आता तो कोणता समूह होता आणि कोणाच्या बाजूला होता हे या मुद्द्यामध्ये मी उपस्थित करत नाही. काल एक धरणे आंदोलन बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा राहिलं आणि तिथं विविध जाती धर्माचे नेते पुढारी आणि सर्वच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. अगदी सामान्य शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी एका धरणे आंदोलनासाठी उपस्थित होता. जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांची निलंबनाची कारवाई याला धरून हे आंदोलन होतं, निदर्शनं होते. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सभागृहामध्ये म्हणजे कालचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी करत अशोक थोरातांना निलंबितच करा अशा प्रकारची मागणी केली. नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. अशोक थोरात हे गव्हर्नमेंटचे आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत आणि अशोक थोरात यांच्यावर नमिता मुंदडा यांनी वैयक्तिक आणि राजकीय राग काढल्याचं दिसून येतं. नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीच्या भाषणामधून काही वैयक्तिक मुद्दे बाहेर येत असताना किंवा मग वैयक्तिक राग बाहेर येत असताना पाहायला मिळाला. त्यांनी अशोक थोरातांचं नाव घेत असताना काही गोष्टी नव्यानं बोलून दाखवल्यात. अशोक थोरात हे फार भ्रष्टाचारी आहेत आणि ते गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे भ्रष्टाचार करत आहेत. त्यांची नाशिकला बदली झाली होती, तिकडेही त्यांनी काय केलंय या सगळ्या गोष्टीवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं. नमिता मुंदडा यांना अशोक थोरात यांचा वैयक्तिक वाद बाहेर काढायचा होता की भ्रष्टाचार हे कळायला मार्ग नाही. अशोक थोरातांबरोबर 12 डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी आहे. यांची चौकशी आणि या सगळ्या लोकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती. एकटे अशोक थोरातच का आणि त्यांनाच लक्ष का केलं गेलं अशा प्रकारचा सवाल बीड जिल्ह्यातले जनता विचारत आहे. 12 अधिकाऱ्यांपैकी 1 अधिकारी निवृत्त झालेत आणि 1 निधन झालेले आहेत. उरलेले 10 आणि त्यापैकी 9 जण सोडून अशोक थोरात एक मात्र अधिकारी आहेत. त्यांचं नाव सभागृहामध्ये घेण्यात आलं आणि त्यांना सस्पेंड करणार का नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित करण्यात आला नमिता मुंदडा यांच्याकडून. म्हणजे हे सगळं काही ठरून आहे का अशा प्रकारचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. कारण अगोदर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं, आरोग्य विभागाला उत्तर मागितलं असतं लगेचच त्यांच्याकडून म्हणायचं आम्ही त्यांना निलंबित करतोय आणि अध्यक्षांनी सुद्धा म्हणायचं ठासून की निलंबित म्हणजे सस्पेंड करताय की नाही याचं उत्तर द्या. अशा प्रकारचं अध्यक्षांकडून विचारणा करण्यात आली. लगेचच आरोग्यमंत्र्याकडून त्यांचं निलंबन आम्ही करत आहोत अशा प्रकारचं उत्तर आलं. नमिता मुंदडा यांनी त्या 9 अधिकाऱ्यांना का सोडलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. नमिता मुंदडा यांना विधानसभेला अशोक थोरातांनी मदत केली नसल्याची चर्चा मतदारसंघामध्ये आहे आणि लोकसभेला पंकजा मुंडे यांचं सुद्धा त्यांनी काम केलं नाही. त्यांनी सांगितलेली कामं अशोक थोरातांनी ऐकली नाहीत म्हणून अशोक थोरातांना वैयक्तिक राजकारणामध्ये ओढायचं आहे. अशोक थोरात हे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत आणि त्यांनी राजकीय काम मग नमिता मुंदडा असतील किंवा पंकजा मुंडे असतील त्या अधिकाऱ्याला काय नेमकं सांगायचा अधिकार आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे. एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या लेवलवर काम सांगायला हवं, मात्र राजकीय मदत म्हणजे जेव्हा आचारसंहिता लागू असते तेव्हा मात्र अधिकारी वापरायचा कुणालाच अधिकार नसतो, तेव्हा हे त्या अधिकाऱ्यांना वापरून घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मात्र कुठेतरी अशोक थोरात कायद्याची चौकट मोडण्यास तयार नसल्यामुळे अशोक थोरातांना निलंबित करण्याचा घाट घातल्याचा हा सगळा प्रकार आहे असं बीड जिल्ह्यातील जनतेचं म्हणणं आहे. निवडणुकीच्या दरम्यान लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा लोकसभेला पंकजा मुंडे यांना मदत करण्याची जी आहे ती इच्छा त्यांची होती, मात्र ती इच्छा त्यांनी धुडकावून लावली. एक गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे ते चौकट तोडू शकलेले नाहीत आणि त्यांनी पंकजा मुंडेंना मदत केली नाही म्हणून त्यांना हा सगळा राग इकडच्या बाजूने काढायचा आहे हे आता ठरलेलं आहे. नमिता मुंदडा यांना सुद्धा त्यांनी विधानसभेला मदत केली नाही म्हणूनच अशोक थोरातांचा सूड घेतला आहे अशा प्रकारे जनतेचं म्हणणं आहे. मी एकटा हा सांगत नाहीये, कारण पंकजा मुंडे आणि नमिता मुंदडा यांच्या सोशल मीडियाच्या ग्रुपकडून यांच्या सोशल मीडियाच्या ॲक्टिव्ह असलेल्या लोकांकडून एक मेसेज फिरवला जातोय आणि त्यामधून सांगितलं जात आहे की अशोक थोरातांनी कशा प्रकारे पंकजाताई यांना मदत केलेली नाही आणि म्हणून त्यांना हे सगळे भोग भोगावे लागतात. पाहायला गेलं तर डॉक्टर अतिशय धोरणी हुशार मानव आहेत.
हे विमलताईंचे PA होते. त्या काळात त्यांनी मंत्र्याला नकळत अनेक जणांना नोकरीला लावलं, पण त्या नेमणुका कोकणात केल्या. सामाजिक काम केलं, पण त्यातून आपला राजकीय पाया तयार केला. मुंदळांनाही पोट भरल्यावर सोडचिठ्ठी दिली. नंतर त्यांनी पंकजाताईचा हात धरून प्रगती केली. लोकसभेत त्यांनाही सोडलं. एकाच वेळी शरद पवार, जरांगे यांच्याशी पण चांगले संबंध तयार केले. हे एका नेत्याचे नाहीत. सिव्हिल सर्जन झाल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचारामुळे चौकशी झाली. त्यांना त्यात दोषी ठरवलं गेलं. त्या पार्श्वभूमीवर त्यांना आज निलंबित करण्यात आलं. तर अशा प्रकारचे मेसेजेस सोशल मीडियावर पंकजा मुंडे आणि नमिता मुंदडा यांच्या IT सेलकडून फिरवले जातात. खरं तर मी सांगितल्याप्रमाणे एक गव्हर्नमेंट सर्वंट आणि त्याला आचारसंहितेच्या काळामध्ये एखादा राजकीय पुढारी वापरून घेऊ शकत नाही. असं असताना त्यांनी का बरं नमिता मुंदडा किंवा पंकजा मुंडे यांची मदत करायची, आणि ती मदत न केल्यामुळे अशोक थोरातांना अशा प्रकारच्या चौकशीमध्ये गाठलेला आहे. खरं तर अशोक थोरातांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे, मला कायदेशीर पद्धतीने जायचं आहे. जे माझ्यावर आरोप लावलेले आहेत ते मी कायदेशीर पद्धतीने मांडेल. मी कोणावरही बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अशोक थोरातांचा खरंच राजकीय बळी गेलाय का, असा सवाल उपस्थित झालेला आहे. काल धरणे आंदोलनामधून सुद्धा लोकांनी निवेदनाच्या द्वारे पुन्हा एकदा अशोक थोरातांचं निलंबन मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी केली. या सगळ्या गोष्टी राजकीय चढाओढीमुळे आणि राजकीय कुरघोडीमध्ये झाल्यात हे मात्र निश्चित आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा मग अधिकाऱ्यांचा मनस्ताप या नेत्यांच्या एकमेकांच्या हेवेदेव्यामुळे होत असल्यामुळं आरोग्यसेवा कोलमडलेली आहे. अशोक थोरातांच्या काळामध्ये आरोग्यसेवा अत्यंत चांगली सुरळीत झालेली होती. महिलांच्या प्रसूतीचा टक्का वाढलेला होता. त्या ठिकाणी ज्या शस्त्रक्रिया होत्या त्या शस्त्रक्रियासुद्धा चांगल्या पद्धतीने होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. कधी काळी आरोग्यसेवा कोलमडलेली होती. अशोक थोरातांनी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या 6 महिन्यात त्यांना चांगल्या पद्धतीने कामं करता आली, ती त्यांनी योग्य पद्धतीने केलीत. मात्र पुन्हा एकदा अशोक थोरातांचं निलंबन झाल्यामुळं, सिव्हिल सर्जन तिथून गायब झाल्यामुळं नव्यानं कोण येतं आणि कशा प्रकारची आरोग्य यंत्रणा चालते हे आता पाहावं लागणार आहे.